नमस्कार नाशिक, सुप्रभात. मी डॉक्टर अश्विनी पवार. नाशिक IMA आयोजित प्रश्न तुमचे उत्तर आमची या मालिकेच्या आणखीन एका भागात आपले मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम IMA प्रेसिडेंट डॉक्टर हेमंत सोनानीस व सेक्रेटरी डॉक्टर कविता गाडेकर यांचे अनेक आभार. त्यांनी जनजागृतीचा हा बहुमूल्य उपक्रम हाती घेतला आहे. आज करोनाचा आजार अर्थात कोविड-19 व्हायरल इन्फेक्शन याची भीती नवजात बालकांपासून ते अगदी 100 गाठणाऱ्या वृद्धांपर्यंत सर्वांनाच आहे. मग त्याला गरोदर स्त्रिया ह्या अपवाद कसे असू शकतात? गरोदरपणा ही अगदी गोड बातमी सर्व कुटुंबासाठी, पण त्याला करोनाचं गालबोट लागलं तर पुढे काय, असं घाबरून न जाता आपल्या डॉक्टरांच्या व कुटुंबाच्या सहाय्याने आपण त्याला समर्थपणे तोंड देऊ शकतो. आपल्या अशा असंख्य प्रश्नांचे निरसन करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर वैशाली अग्रवाल आहेत. मॅडम, आपले खूप खूप स्वागत. वैशाली अग्रवाल मॅडम ह्या गेल्या 16 वर्ष नाशिकमध्ये स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रामध्ये MD ही पदवी घेतली आहे. पायोनियर हॉस्पिटलच्या त्या डायरेक्टर असून मेडिकल कॉलेजमध्ये सहयोगी प्राध्यापकाचे कामही त्यांनी केले आहे. अग्रवाल मॅडमच्या गाठीशी अनेक कोविडग्रस्त गरोदर स्त्रियांची कुशल ट्रीटमेंट करण्याचा दांडगा अनुभव आहे. तर आणखी वेळ न घालवता आपण आपला पहिला प्रश्न घेऊयात. वैशाली अग्रवाल मॅडम, तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मॅडम, कोविड-19 ह्या इन्फेक्शन पासून गरोदर स्त्रिया स्वतःला कशा सुरक्षित ठेवू शकतात? म्हणजे आपल्याला त्या इन्फेक्शनची लागण होऊ नये यासाठी त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? गुड मॉर्निंग अश्विनी. हॅलो एव्हरीवन. मला आज इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. कोविड-19 इन्फेक्शन पासून प्रेग्नंट स्त्रियांनी कसं सुरक्षित राहायचं? तर गरोदर स्त्रियांनी नॉन प्रेग्नंट स्त्रियांसारखं आणि पुरुषांसारखं सेम युनिव्हर्सल प्रिकॉशन्स हेच पाळायचे आहेत. अर्थात वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, ह्या ज्या हाय प्रोटीन डाएट, भरपूर पाणी घेणे. सो बेसिकली जे प्रिकॉशन्स नॉर्मल सामान्य जनतेसाठी ऍप्लिकेबल आहेत तेच प्रेग्नंट स्त्रियांसाठी पण ऍप्लिकेबल आहेत अश्विनी. ओके, तर म्हणजे तेच आहे, विशेष काही नाही. आपल्या गरोदर स्त्रियांनी इतरांसारखंच हात धुणे, वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, जास्ती बाहेर न जाणे, गरज नसल्या तर बाहेर न जाणे, फक्त आपल्या ज्या अँटीनेटल व्हिजिट्स असतात, डॉक्टरांची व्हिजिट असतात तेवढेच करणे हे गरजेचं आहे. आणि आहार जो आपण प्रेग्नन्सीमध्ये असंही इतर वेळेला सांगतो, चांगला सात्विक आहार किंवा हाय प्रोटीन डाएट हे सगळं फॉलो केलं तर नक्कीच आपण सुरक्षित राहू शकतो. ऍक्च्युली थिअरॉटिकली स्पीकिंग अश्विनी, प्रेग्नंट स्त्रियांचं इम्युनिटी थोडी कमी असते, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. पण तरीही असं बघण्यात आलंय मागच्या 1.5-2 वर्षात जितके पण वेळापासून कोविड-19 आहे की द इन्सिडन्स ऑफ कोरोना व्हायरस इन्फेक्शन इज द सेम प्रेग्नंट किंवा नॉन प्रेग्नंट. प्रमाण सेम आहे. पण हो, जर का कोविड इन्फेक्शन झालं तर मात्र प्रेग्नेंट स्त्रियांमध्ये ते थोडंसं सिव्हिअर फॉर्म घेऊ शकतं बिकॉज ऑफ द रिड्यूस्ड इम्युनिटी. तर जास्त काळजी घेणं जास्ती महत्वाचं आहे. त्याच्यामुळेच आपण म्हणतो ना, घरी राहा आणि सुरक्षित राहा. गरज नसेल तर बाहेर जाऊ नका. येस, ऍब्सोल्युटली. आपला दुसरा प्रश्न, आता तुम्ही जसं त्याचं उत्तर मला वाटतं दिलेलंच आहे की इतरांपेक्षा त्याचं प्रमाण जास्ती आहे का? तर नाही, म्हणजे इतरांसारखंच, इतर जनतेसारखंच तेवढंच प्रमाण आहे. येस. बर, प्रेग्नन्सी मध्ये जर अगदीच अनफॉर्च्युनेटली कोविड-19चं इन्फेक्शन झालं गरोदर स्त्रियांना, तर त्याच्या इलाजाबद्दल किंवा त्याच्यासाठी आता काय काय काळजी घेतली पाहिजे? इन्फेक्शन झालंय आपल्याला, पण आता पुढे काय, म्हणजे काय केलं पाहिजे आणि ट्रीटमेंट काय करता येते त्याच्यात? येस, तर जितके इन्फेक्शन आतापर्यंत बघण्यात आले आहेत, मोस्ट ऑफ द वुमेन आर असिम्प्टोमॅटिक, म्हणजे त्यांना काही लक्षणं नसतात, त्यांना काही त्रास नसतो. मोस्टली ह्या महिला येतात बिकॉज डिलिव्हरी आता तोंडावर आहे म्हणून गायनोकॉलॉजिस्टने टेस्टिंग करून घेतली, जी आजकाल आपण करतोय. मोस्ट ऑफ द जिथे आहेत आपण
मोस्ट ऑफ द गायनेकोलॉजिस्ट आर डुईंग दॅट, की आता जर का डिलिव्हरी टर्म आहे, द पेशंट इज अबाउट टू गो इन टू लेबर, त्यामुळे आपण जसं आपण आधी HIV, HbA, ह्या तपासणी करून घ्यायचो, आजकाल आपण RT-PCR करून घेतोय. तर खूप साऱ्या महिला अशा येतात की त्यांना लक्षणं काहीच नाही आहेत, मात्र किंवा घरात कोणीतरी पॉझिटिव्ह होतं म्हणून त्यांनी करून घेतलं, किंवा आता डिलिव्हरी तोंडावर आहे म्हणून त्यांनी करून घेतल्या आणि त्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. तर ह्या महिलांनी काहीच करायचं नाहीये, स्वतःला सेल्फ आयसोलेट करून घ्यायचं आहे, अनलेस नेसेसरी घराच्या बाहेर पडायचं नाहीये. SpO2 मॉनिटरिंग, BP मॉनिटरिंग, बाळाच्या हालचालीकडे लक्ष देणं, हे सगळं त्यांनी करून घ्यायचंय. त्यांच्या ऑब्स्टेट्रिशियनला नक्की ही गोष्ट इन्फॉर्म करायची आहे, एखाद्या फिजिशियनचा सल्ला घ्यायचा आहे आणि जे ट्रीटमेंट त्यांनी दिलं आहे ते त्यांनी फॉलो करायचं आहे. आता जर का तुम्ही सिम्प्टोमॅटिक आहात तर मात्र तुम्हाला ऍडमिशनची गरज पडू शकते, ऑक्सिजनची गरज पडू शकते, आणि मग तर द हेल्थ केअर वर्कर्स विल टेक केअर ऑफ यू ऍट द ऍडमिशन साईट. सो दीज आर द थिंग्स. होम आयसोलेशन जर का तुम्ही करता आहे तर BP मॉनिटरिंग जसं मी सांगितलं, आणि SpO2 मॉनिटरिंग. आता ह्याची उपकरणं जनरली काही खूप महाग नसतात. इफ यू कॅन अफोर्ड इट तर मग तुम्ही घरी BP मॉनिटरिंग, SpO2 मॉनिटरिंग, थोडीशी वॉक टेस्ट करून बघायची आहे की तुम्हाला काही लक्षणं जाणवत आहेत का. तर जनरली व्हॉट वी से 6 मिनिटं घरातल्या घरात तुम्ही एखादी SpO2 मॉनिटरिंग करून घ्या, किंवा स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या. एक 6 मिनिटं इन जनरल वॉक करा, बसा, अँड देन सी इफ युअर SpO2 लेवल्स आर फॉलिंग. जर का 94 पेक्षा कमी होत आहेत SpO2 लेवल्स, तर मग मात्र नक्की तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटणं आहे, विथ ऑल द नेसेसरी प्रिकॉशन्स, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, हे सगळं करून तुम्हाला तुमच्या डॉक्टरांकडे भेटून, आणि मग दे विल गाईड यू अकॉर्डिंगली. एक संभ्रम असा आहे की मोस्टली पेशंट्स कॉल की मॅडम लॉकडाऊन आहे, डॉक्टर्स अवेलेबल नाही आहे. डॉक्टर्स अवेलेबल आहेत, दे आर अवेलेबल डेफिनेटली. आजकाल थोडासा टाइम स्लॉटचं आम्ही लक्ष ठेवतोय की ऍट वन पॉइंट ऑफ टाइम खूप सगळे पेशंट्स नको तुमच्या ओपीडीला, त्याच्यामुळे त्या वेळेचं तुम्ही नक्की लक्ष ठेवा आणि त्या वेळा पाळा. बट मीट युअर डॉक्टर इफ इट इज नेसेसरी फॉर यू. सो दॅट इज द थिंग. अगदी बरोबर म्हणालात मॅडम. महत्वाचं असं आहे की तुम्हाला तुमच्या घरात कोणी COVID-19 पेशंट आहे तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जरूर इन्फॉर्म करा की माझ्या घरात पेशंट आहे, म्हणजे तुमची टेस्ट लवकरात लवकर केली जाईल, किंवा तुमची टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर ते सुद्धा तुम्ही डॉक्टरांना सांगणं गरजेचं आहे. हे लपवू नये, कारण ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. तुमची जर टेस्ट पॉझिटिव्ह आहे, तुम्ही डॉक्टरांना कळवलं तर आपण त्याबाबत विशेष काळजी, विशेष इलाज, जे काय त्याचे इलाज असतील, जे काय नियमावली आहे ती सगळी पाळून तुम्हाला त्याच्यापासून वाचवू शकतो, त्याच्या कॉम्प्लिकेशन्स पासून आपण वाचवू शकतो, असं मला वाटतं. अश्विनी, हा अनुभव आम्हाला आलेला आहे की ज्या लोकांनी लवकर टेस्ट करून आणि लवकर ट्रीटमेंट सुरू केलंय, दोज ऑल हॅव बीन रिव्हर्सिबल. कोविड मध्ये टायमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. लोक घरी बसतात, नाही ते आईस्क्रीम खाल्ली होती म्हणून कदाचित मला आज सर्दी झाली आहे, किंवा होते थोडंसं बाहेर उन्हात फिरून आलं म्हणून तापट वाटतंय. वेन ऍक्च्युअली दीज आर कोविड सिम्पटम्स, यू शुड टेस्ट युअर सेल्फ ऍज सून एज पॉसिबल. म्हणजे ट्रीटमेंट लवकर सुरू केली गेली तर फुफ्फुसांना तेवढं नुकसान होत नाही. सो अर्ली ट्रीटमेंट, लवकर ट्रीटमेंट, अर्ली डायग्नोसिस, अर्ली ट्रीटमेंट इज द की. कारण पहिले 5 ते 7 दिवस ही खूप महत्वाची आहे. त्या काळात जर तुमची ट्रीटमेंट योग्य झाली तर तुमचे पुढचे कॉम्प्लिकेशन्स तुम्ही टाळू शकाल. म्हणजे आई आणि बाळ हे दोन्ही सुरक्षित राहू शकेल असं मला वाटतं. परफेक्ट, बरोबर. आणि COVID-19 या इन्फेक्शनचा गर्भावर किंवा होणाऱ्या बाळावर काय परिणाम काही दिसून आले आहेत का? मागच्या 1.5 वर्षात जे आम्ही पेशंट्स बघितले आहेत आणि वर्ल्ड वाईड जितक्या स्टडीज आल्या आहेत, ऍक्च्युली COVID-19 इज अ व्हेरी न्यू डिझीज टू ऑल ऑफ अस. पण तरी आतापर्यंत जितकं वर्ल्ड वाईड सर्वे झाले आहेत आणि आम्ही पण मागच्या ह्या 1 वर्षात जितके पेशंट्स बघितलेत, तर COVID-19 चे बाळावर टेराटोजेनिक इफेक्ट्स असे नसतात. म्हणजे बेसिकली COVID-19 मुळे बाळाच्या अवयवांवर काही दुष्परिणाम अजून आढळलेला नाहीये, किंवा ऑर्गन डेव्हलपमेंट मध्ये काहीही परिणाम असा झालेला नाहीये अश्विनी. ठीक आहे. सो बाळावर तसा परिणाम होत नाही. हो, प्रीटर्म डिलिव्हरीचे चान्सेस डेफिनेटली थोडेसे जास्त आहेत. ते पण पुष्कळदा नॉट बिकॉज ऑफ कोविड पर से अफेक्टिंग द बेबी, पण काय होतं की आई सिरियस जर का झाली तर आईचा जीव वाचवण्याकरता आणि ऍट द सेम टाइम बाळाला
ऑक्सिजनेशन बेटर मिळावं. इफ द मदर इज नॉट एबल टू ऑक्सिजनेट हरसेल्फ, तिचं जर का स्वतःच ऑक्सिजनेशन व्यवस्थित नाहीये तर बाळापर्यंत पुरेपूर ऑक्सिजन पोहोचणार नाही. ह्या कारणास्तव कधी कधी आम्हाला लवकर डिलिव्हरी करून घ्यावी लागते, त्याच्यामुळे प्रीटर्म डिलिव्हरीचे चान्सेस जास्त आहेत. मात्र वर्टिकल ट्रान्समिशन ऑफ कोविड व्हायरस, आईच्या रक्तातून बाळाला कोविड पॉझिटिव्ह झालं असं अजून तरी बघण्यात आलेलं नाही अश्विनी. बरोबर आहे. बरं, आपण आता अँटीनेटल व्हिजिट म्हणजे प्रसूतीपूर्व चाचणी, ज्या बायकांना आपण जसं पहिल्या 3 महिन्याला बोलवतो किंवा 7व्या महिन्यापर्यंत महिन्याला बोलवतो, पण आता यांना जर COVID-19 इन्फेक्शन झालं असेल तर त्यांच्या प्रसूतीपूर्व चाचणीची अपॉइंटमेंट तुम्ही कशा देता किंवा त्यांना कधी बोलवता हॉस्पिटलमध्ये? अश्विनी, दीज आर ऍक्च्युअली काय म्हणू आपण त्याला, दीज आर हिचेस विच आर देअर बिकॉज ऑफ द करंट सिनॅरिओ. डॉक्टर्स तेच आहेत, प्रोटोकॉल सेम आहेत फॉर प्रेग्नेंट लेडीज. पण काय झालं तर मागचा पूर्ण वर्ष लॉकडाऊन होता, पब्लिक ट्रान्सपोर्ट वॉज नॉट अवेलेबल, त्यामुळे लोकांनी तुमच्यापर्यंत पोहोचायचं कसं वॉज द प्रॉब्लेम. तर असं नाहीये की आता COVID-19 आहे म्हणून तुम्ही दर महिन्याला व्हिजिटसाठी येऊ नका, किंवा शेवटच्या महिन्यात जे आपण वीकली व्हिजिट्स म्हणतो किंवा फोर्थनाईटली दर 15 दिवसांनी जे व्हिजिट्स म्हणतो ते तुम्ही नाही करायचे असं नाहीये. पण खूप लोक त्यांच्या मेडिकल प्रॅक्टिशनर पर्यंत पोहोचू शकत नाही, इज द प्रॉब्लेम. तर मंथली व्हिजिट्स इफ इट इज पॉसिबल डेफिनेटली गो अँड मीट युअर डॉक्टर, बिकॉज प्रेग्नेन्सी ही एक अशी स्टेट आहे जिथे ब्लड प्रेशर तपासणं, तुमचं रक्ताची लेवल बघणं, बाळाची ग्रोथ बघणं, बाळाच्या आजूबाजूचं पाणी बघणं, हे सगळं दिस हॅज टू बी डन फिजिकली. त्यामुळे खूपदा पेशंट्स फोन करून असं विचारतात की मॅडम आम्ही येऊ तर तुम्ही तपासणार का आम्हाला, तुम्ही हात लावणार का? ऑब्व्हियसली हात लावणार, ऑब्व्हियसली ब्लड प्रेशर तपासणार, ऑब्व्हियसली आम्ही बाळाचे ठोके तपासणार. तर दीज थिंग्स आर देअर. पण हो, जर का तुम्हाला असं आहे की तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे पोहोचायला देअर इज अ प्रॉब्लेम, तर मग डेफिनेटली मागचा पूर्ण वर्ष आम्ही खूप सगळे ऑनलाईन कन्सल्टेशन दिले आहेत. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी येऊ नका, ठीक आहे, की डोकं दुखतंय किंवा जेवण जात नाहीये, जर का ह्या गोष्टी ज्या आहेत ज्या ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे मॅनेज होऊ शकत असतील तर डेफिनेटली डू दॅट. पण ऍज फार एज पॉसिबल तुमची मंथली व्हिजिट्स चुकवू नका. आणि जर का तुम्ही घरी असाल तर आणि तुम्हाला नाहीच शक्य आहे तर जसं आपण आधी पण मी सांगितलं की ब्लड प्रेशर तपासून घ्या, तुमच्या बाळाच्या हालचालीकडे लक्ष ठेवा. जमत असेल तर ऍक्च्युली वेट गेनचा आयडिया आपल्याला स्वतःही येत असतो. तुमचे कपडे जर का आधीचे टाईट होत आहे म्हणजे यू आर ऍडिंग ऑन टू युअर वेट, तर ह्या गोष्टींचं लक्ष ठेवा. मात्र काहीही वॉर्निंग साईन्स असतील की डोकं दुखतंय किंवा पायाला खूप सूज येतेय किंवा श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा लघवी व्यवस्थित होत नाहीये किंवा कुठंही तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन जाणवतंय, लघवीचं इन्फेक्शन म्हणा, रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणा, बाळाच्या मुवमेंट्स व्यवस्थित नाही जाणवत आहे, तर इन दॅट केस तुम्ही डेफिनेटली तुमच्या गायनेकोलॉजिस्टला भेटा. बरोबर आहे. म्हणजे याच्यात पेशंटनी पण जागरूक राहणं जास्ती महत्वाचं आहे. पेशंटनी लक्ष ठेवायला पाहिजे की मला काय काय त्रास होतोय आणि त्यावेळेला वेळोवेळी डॉक्टरांशी संपर्क साधणं, म्हणजे डॉक्टरांच्या कम्युनिकेशन मध्ये राहणं हे जास्ती महत्वाचं आहे. भलेही मग तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन करा, एक टेलिफोनिक कन्सल्टेशन करा, पण डॉक्टरांच्या संपर्कात राहा. अंगावर काढू नका किंवा वेळ वाया घालवू नका. जर काही वॉर्निंग सिम्पटम्स असतील, काय तुम्हाला खरंच काही त्रास असेल तर डॉक्टर्स अवेलेबल आहेत. येस, बरोबर आहे. डॉक्टर्स 24 अवेलेबल आहेत. ऑनलाईन ऑफलाईन वी आर अवेलेबल. येस, बरोबर. इमर्जन्सीसाठी डेफिनेटली 24 तास आपली सेवा असतेच अवेलेबल. येस. कोरोनाच्या इन्फेक्शन मध्ये काही विशेष तपासण्या आपण करतो, जसं चेस्ट एक्सरे आहे, HRCT स्कॅन आहे, त्या करणं खरंच गरजेचं आहे. बरं, कधी कराव्या आणि त्याचा काही होणाऱ्या बाळावर दुष्परिणाम असू शकतो का? जर अनावधानाने केली गेली तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यावी आणि त्याचा बाळावर काय परिणाम होऊ शकतो? जनरली आता आपण मागच्या वर्षी हे बघितलेलं की कोविड इन्फेक्शन झालं तर छातीचा एक्सरे म्हणा किंवा छातीचा CT स्कॅन म्हणा हा करण्यात येतो, ठीक आहे. तर अबाउट प्रेग्नेन्सी ऍज फार एज पॉसिबल आपण किरणांपासून वाचवत असतो प्रेग्नेंट लेडीजला. तर जर का गरज नसेल, जर पेशंट असिम्प्टोमॅटिक आहे, तिला काही त्रास नाहीये, तर फक्त फिजिकल एक्झामिनेशन करून अकॉर्डिंगली मेडिसिन सुरू करून आपण एक्सरे किंवा CT स्कॅन टाळतो. पण जर का सिम्पटम्स वाढत असतील, ऑक्सिजन सॅच्युरेशन फॉल होत असेल किंवा रेस्पिरेटरी इन्व्हॉल्वमेंट जास्त वाटत असेल
तर मग डेफिनेटली आपल्याला चेस्ट एक्सरे किंवा सीटी स्कॅन करण्याची गरज पडू शकते. इन दॅट केस असं बघण्यात आलं आहे की वन चेस्ट एक्सरे किंवा एक जर का छातीचा सीटी स्कॅन केला गेला आहे तर त्याच्याने बाळाला नुकसान होत नाही. इट इज बिलो दी द हानिकारक किंवा बॅड लेवल्स आपण ज्याला म्हणूया, बऱ्यापैकी बॅड लेवल्स पेक्षा एक सिंगल एक्सरे किंवा सीटी स्कॅनचे किरणचे जे प्रमाण असते ते खूप कमी आहे. त्याच्यामुळे जर का बाय मिस्टेकही कधी कधी आमच्याकडे पेशंट येतात की मॅडम प्रेग्नेन्सी माहिती नव्हती, ऑल्दो एव्हरी सीटी स्कॅन सेंटर किंवा एक्सरे तुम्ही जर का गेला कुठे तर बाहेर लिहिलेलं असतं गरोदर स्त्रियांनी इन्फॉर्म करावे किंवा आतमध्ये जाऊ नये. आणि जनरली सीटी स्कॅन करताना किंवा एक्सरे करताना एक्सरे जे कन्सल्टंट्स असतात, जे रेडिओलॉजिस्ट असतात किंवा जे एक्सरे टेक्निशियन असतात, सीटी टेक्निशियन असतात, ते नेहमी एखादी स्त्री असेल तर त्यांची लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियडची डेट विचारूनच घेतात. तरी सुद्धा कधी कधी असं झालेलं आहे की LMP चुकलेली आहे किंवा पेशंटला माहिती नव्हतं की ती गरोदर आहे आणि एक्सरे झालेला आहे किंवा सीटी स्कॅन झालेला आहे. तर अशा केसेसमध्ये खूप काळजी करण्याचं कारण नाहीये. नंबर वन, बिकॉज जेव्हा आपण चेस्ट एक्सरे करतो किंवा चेस्ट सीटी करतो तेव्हा आपला फोकस ऑफ एक्सरे ऑफ द रेज इज द चेस्ट आणि ते पोटावर जात नसतं. आणि जरी थोडासा पसर झालाय तरी बेबीला याच्यानी टेराटोजेनिक इफेक्ट्स किंवा कार्सिनोजेनिक इफेक्ट्स आढळून आलेले नाही आहेत. ओके, म्हणजे जर खरंच गरजेचं असेल तर ह्या तपासण्या आपण करतो, पण डॉक्टरांच्या सल्ल्याने. स्वतःच्या मनाने जाऊन एक्सरे किंवा सीटी स्कॅन काढून घेऊ नका. डॉक्टरांनी सांगितलं तरच करा, कारण तसं करताना आपण विशेष काळजी घेतो. जसं अब्डॉमिनल शील्ड, पोटाला शील्ड करून मग हे एक्सरे किंवा सीटी काढलं जातं, त्यामुळे तुमच्या बाळावर त्याचे परिणाम होत नाहीत. हे महत्वाचं. ऍक्च्युली मागच्या ह्या वर्षात माझ्याकडे कमीत कमी 5 असे पेशंट्स आलेत की मॅडम ते फ्रेंड्सने सांगितलं की सीटी तर आता करावंच लागणार, आम्ही सीटीची रिपोर्ट घेऊनच आलो आहोत आणि दे वर प्रेग्नेंट अँड दे हॅव नॉट इन्फॉर्म्ड एनीवन, दे हॅव नॉट आस्क्ड एनीवन अँड जस्ट गॉट द सीटी. दिस इज व्हेरी व्हेरी रॉंग. गुगल डॉक्टर्स नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेग्नेंट स्त्रियांचा कम्युनिकेशन त्यांच्या गायनेकोलॉजिस्टशी हवा, बेसिक मेन गायनेकोलॉजिस्टशी हवा. आणि मग गायनेकोलॉजिस्ट त्यांना डायरेक्ट करतील, फिजिशियन किंवा ती एक टीम असते, पण मग गायनेकोलॉजिस्ट त्यांना बरोबर डायरेक्ट करतील. स्वतःच्या मनाने किंवा इतर डॉक्टरांच्या सल्ल्याने गायनेकला विचारल्याशिवाय तुम्ही करू नका, कारण तुमच्या बाळावरही परिणाम होऊ शकतो. असं आहे. नाही, इतर डॉक्टर पण नाही, जस्ट आम्ही ऐकलं की सीटी स्कॅन करावाच लागणार आहे तर आम्ही करूनच आलो. So it was without any, I don't think any doctor will ever advise CT scan otherwise. पण जरी झाला असेल तर काळजी करण्याचं कारण नाहीये असं बेसिकली. आता ही एक जी बाब जी मी म्हणतेय सोनोग्राफीज बद्दल, आता हे तर कोविड, दिस इज अ लिटल आउट ऑफ कॉन्टेक्स्ट. सोनोग्राफीज बद्दल खूप लोकांना कन्फ्युजन असतं की मॅडम आता ही एवढ्या प्रेग्नन्सीची 3री सोनोग्राफी आहे, मग हे सेफ आहे का? सोनोग्राफी आर साऊंड वेव्स, दे आर व्हेरी सेफ. बरोबर आहे. अँड ऑल्दो अगेन अननेसेसरी इन्व्हेस्टिगेशन आपण करत नसतो, उगाच आपण अल्ट्रासोनोग्राफी पण करत नसतो. पण सोनोग्राफी जनरली आपण प्रेग्नन्सीमध्ये 4दा सोनोग्राफी ही मॅन्डेटरी असते, ही करतो आपण. पहिले डेटिंग स्कॅन करतो, मग NT स्कॅन असतो एक, मग अनॉमली स्कॅन असतो आणि शेवटच्या महिन्याला आपण एक स्कॅन करतो बाळाचं वजन कसं आहे, पाणी कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी. मध्यंतरी जर कधी सोनोग्राफी लागली, बाळाचं तुम्हाला वजन वाढत नाहीये असं काही बघण्यात आलं तर आपण एखादी सोनोग्राफी अजून करून घेतो. तर हा एक संभ्रम आहे लोकांमध्ये की सोनोग्राफीमध्ये मग बाळाला त्रास होणार नाही. तर सोनोग्राफी या साऊंड वेव्स, दे आर व्हेरी सेफ इन प्रेग्नन्सी. आणि आता कोविड-19 इन्फेक्शन मध्ये बरीचशी विशेष म्हणजे स्पेशल औषधं वापरली जातात, जसं रेमडेसिवीर आहे, स्टिरॉइड्स आहेत आणि फॅबिफ्लू. तर ह्या बरेच वेळेला काय होतं की कोविड-19चं इन्फेक्शन होतं, ही औषधं घेतली गेलेली आहेत आणि नंतर कळतं की पेशंट प्रेग्नेंट झाली आहे, किंवा कधी कधी पेशंटला खरंच गरजेचं आहे म्हणून सुद्धा ही द्यावी लागतात. तर ह्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो का, तुम्ही सांगाल का होणाऱ्या बाळावर? Right. Again, as I said, Ashwini, we are too early. This disease is very new to us. Okay. हे नवीन आहे. हो, म्हणजे it has been barely 2 years, and I hope it stops here. And I hope we, don't have to face COVID for any longer time. But जितकं आपण बघितलंय आतापर्यंत, तर कोविड-19 इन्फेक्शन असेल आणि असिम्प्टोमॅटिक पेशंट असेल, म्हणजे लक्षणं नसतील किंवा मायनर इन्फेक्शन असेल, तर आपण
खूप जास्त औषधं देतच नसतो प्रेग्नेंट बायांना. सिम्पटोमॅटिक ट्रीटमेंट असते, वाफ घ्या, विक्स लावा, डीप ब्रिदिंग एक्सरसाइजेस करा, खूप झालं ताप असेल क्रोसिन घ्या. रॅमडेसिवीर बद्दल तर आता WHO ने रॅमडेसिवीर इज आउट ऑफ कोविड ट्रीटमेंट हा स्टँड घेतलेला आहे, त्यामुळे रॅमडेसिवीरचा संबंध येत नाही. पण आपण द बेसिक इज की गरज असेल तरच आपण हे औषधं देतो, नंबर 1. नंबर 2, जर का ही औषधं दिली गेली आहेत तर आतापर्यंतची जितक्या स्टडीज आहेत किंवा आतापर्यंतचा जितका डेटा आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये ह्या औषधांमुळे बाळावर काहीही दुष्परिणाम होईल असं आढळून आलेलं नाहीये. सिव्हिअर इन्फेक्शन असेल तर आपण स्टिरॉइड्स पण देतो, पण स्टिरॉइड्स एरवी पण आपण कधी कधी बिकॉज ऑफ प्रेग्नन्सी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स पण देत असतो. पेशंटचं जर का बीपी खूप हाय आहे किंवा बाळ लवकर डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे, तर अशा केसेसमध्ये बाळासाठी आपण हे स्टेरॉइडचे इंजेक्शन देत असतो. दुसरी गोष्ट अशी की हे जे ही औषधं आहेत ते आपण काही खूप काळ देत नसतो. 5 to मॅक्सिमम 7 days हे औषधं चालतात. तर एवढ्या काळामध्ये बाळाला नुकसान होईल किंवा दुष्परिणाम काही जाणवेल असं ह्याची लाईकलीहुड खूपच कमी आहे, ह्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे अशी. ओके, तेच. तर ही औषधं अगदीच कमी काळ दिली गेल्यामुळे त्याचे दुष्परिणाम तसे दिसून येण्याची अपेक्षा नाहीये आपल्याला. त्याच्यामुळे जर आपल्याला पेशंट ICU मध्ये आहे किंवा पेशंटला फिजिशियननी जर ऍडवाइस केलं आहे तर आणि गरजेची असेल तर ही औषधं दिली जातात. तर त्याबद्दलही श्रोत्यांनी घाबरून जाऊ नये की आता आम्हाला ही औषधं दिली आहेत, आमच्या बाळाला काय होईल. आणि आपण वेळोवेळी सोनोग्राफी करून, वेळोवेळी काही ज्या योग्य त्या टेस्ट करून आपण बाळाचेही मॉनिटरिंग करत असतो की बाळावर काही परिणाम होतो आहे का. आता ही झाली प्रसूतीपूर्व तपासण्या आणि औषधं यांच्याबद्दल. आता डिलिव्हरीच्या वेळेस COVID-19 इन्फेक्टेड ज्या प्रेग्नंट बायका आहेत त्यांच्या डिलिव्हरी बाबत आपण थोडी माहिती देऊ शकाल का? म्हणजे त्यांच्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते का? किंवा सिझेरियनचे प्रमाण कसे आहे अशा स्त्रियांमध्ये? ओके, तर डिलिव्हरीसाठी पण लोक ऍक्च्युली खूप घाबरतात. कोविड पॉझिटिव्ह, जसं मी सांगितलं, डिलिव्हरी आता तोंडावर आहे, तुम्ही एक रुटीन टेस्ट म्हणून कोविड RT-PCR केलाय, तो पॉझिटिव्ह आलाय. देर इज अ लॉट ऑफ पॅनिक अमंगस्ट पीपल बिकॉज होतं काय आहे की सगळेच जे आपले नर्सिंग होम्स आहेत किंवा गायनेकॉलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे कोविड पॉझिटिव्ह डिलिव्हरीसाठी वेगळं they don't have a big different labor room किंवा OT असं नाहीये. हा, आता these विभाग patients नाहीये. have to be isolated. त्यामुळे जनरली काय होतंय, मध्यंतरी भीती अशी झाली की आता तुम्ही 9 महिने एका गायनेकॉलॉजिस्ट कडे दाखवता आहात आणि सडनली दॅट पर्सन विल नॉट बी एबल टू केटर टू यू, नॉट बिकॉज दॅट पर्सन डझंट वॉन्ट टू. असं नाहीये की त्या गायनेकॉलॉजिस्टला तुम्हाला बघायचं नाहीये, पण इट इज मोर ऑफ लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स की नर्सिंग होम्स मध्ये जनरली एक लेबर रूम असतो, एक ओटी असते आणि तिथे अजून पण नॉन कोविड पेशंट्स पण असतात, यु नो, हू हॅव टू बी लुक्ड इनटू. त्यामुळे काय होतंय, दीज पेशंट्स आर जनरली त्यांना रेफर केलं जातं दुसऱ्या गायनेकॉलॉजिस्ट कडे, जे की कोविड ज्यांच्याकडे हे लॉजिस्टिक्स पॉसिबल आहे, ज्यांच्याकडे विभाग आहे, तो विभाग आहे. सो लाईक फॉर पास्ट 1.5 year आम्ही पायनियर हॉस्पिटलला आम्ही कोविड पॉझिटिव्ह डिलिव्हरीज, सिझेरियन सेक्शन्स किंवा कोविड पॉझिटिव्ह ऍडमिशन्स पण करतोय. वोखाड झालं, अपोलो झालं, अशोका मेडिकल. सो देर आर दीज हॉस्पिटल्स हू हॅव बीन केटरिंग टू कोविड पॉझिटिव्ह. पहिली गोष्ट, पेशंट्स खूप अँशियस होऊन जातात. डोंट बी, वी आर ऑल्सो गायनेकॉलॉजिस्ट अँड तुमचे डॉक्टर जेव्हा पर्टिक्युलर गायनेकॉलॉजिस्ट कडे पाठवतायत तर ते एका विश्वासाने पाठवतायत. तर नंबर 1, घाबरून जाऊ नका, यू विल बी टेकन केअर ऑफ. ठीक आहे. आणि तुमचा गायनेकॉलॉजिस्ट इवन इफ नॉट डिरेक्टली बट ऑन फोन, ऑनलाईन इज इन्व्हॉल्ड इन युअर केअर. तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला तुमची काळजी आहे, बिकॉज 9 महिने त्यांनी तुम्हाला छोटेसं मोठं केलं असं नाही म्हणणार मी, बट दे हॅव बीन अ पार्ट ऑफ युअर प्रेग्नन्सी केअर. सो नंबर 1, डोंट बी स्केर्ड, डोंट वरी, यू विल बी टेकन केअर ऑफ. नंबर 2, कोविड पॉझिटिव्ह पेशंटच्या डिलिव्हरीमध्ये किंवा डिलिव्हरी प्रोटोकॉल्स मध्ये काहीही डिफरंट नाहीये. नॉर्मल डिलिव्हरी जशी होते तशीच होते, सिझेरियन सेक्शन होतं तसंच होतं. नाव इट इज नॉट अबाउट यू, इट इज अबाउट द टीम. जी डॉक्टरांची, नर्सेसची, जी स्टाफची टीम आहे, आम्हाला वेगळ्या पॉलिसीज फॉर आवर ओन केअर वी हॅव टू
फॉलो. ठीक आहे. तर जसं नॉर्मल नॉन कोविड पेशंटमध्ये आम्हाला पीपीई किट घालून राहावं लागत नाही किंवा आम्हाला आय शील्ड, आय गेअर वापरावं लागत नाही. हे सगळं आम्हाला कोविड पॉझिटिव्ह पेशंट्समध्ये करावं लागतं. मात्र पेशंट्सचा अनुभव सेम राहतो, बी इट कोविड और बरोबर. नॉन कोविड डिलिव्हरी. ठीक आहे. सिझेरियन सेक्शन पर से कोविड-19च्या इन्फेक्शनमुळे केलं जात नाही. हो, जर का ऑब्स्टेट्रिक काही इंडिकेशन असेल, जसं की बाळ पायाळू आहे किंवा खालची जागा छोटी आहे किंवा बाळाच्या अवतीभोवतीचं पाणी कमी आहे किंवा बाळाचे ठोके कमी झाले आहेत, तर मग आपल्याला कोविड-19 पेशंट्समध्ये सिझेरियन सेक्शन करावं लागतं. एरवी आपण त्यांची नॉर्मल डिलिव्हरी करू शकतो. ठीक आहे. वन मेजर जर का सिझेरियन सेक्शनचं अजून एक कारण जे असतं कोविड-19 प्रेग्नन्सीजमध्ये, ते असं असतं की जर का आईला सिव्हिअर इन्फेक्शन आहे, ठीक आहे, आणि तिचं ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे, ती ऑक्सिजन डिपेंडेंट आहे, अशा केसेसमध्ये द मदर विल नॉट बी एबल टू गो थ्रू द प्रोसेस ऑफ लेबर. तिच्या फुफ्फुसांमध्ये, तिच्या बॉडीमध्ये इतकी क्षमता नाहीये नॉर्मल डिलिव्हरीचा प्रोसेस टू गो थ्रू इट. मग त्या केसेसमध्ये आम्हाला सिझेरियन सेक्शन फॉर द मदर करावं लागतं, बिकॉज नॉर्मल डिलिव्हरी ही जी एक प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आईचा खूप सगळा सहयोग आम्हाला लागतो. आईला बेबी पुश करावं लागतं. शी हॅज टू गो थ्रू ऑल दॅट. शी शुड बी एबल टू कॅच होल्ड ऑफ हर ब्रेथ. त्याच्यामुळे तिची लंग कॅपॅसिटी चांगली असली पाहिजे, तिची मस्क्युलर कॅपॅसिटी चांगली असली पाहिजे. तर इन सिव्हिअर केसेस वेन जर का आई बायपॅपवर आहे किंवा ऑक्सिजन सॅच्युरेशन खूपच कमी आहे आणि आम्हाला इमर्जन्सी सिझेरियन सेक्शन करायचं कारण आम्हाला बाळाला पण सेफ ठेवायचं आहे, त्या केसेसमध्ये सिझेरियन सेक्शन करावं लागतं. एरवी we have been doing normal deliveries, so don't worry, the patients are taken care of. बरोबर आहे. तुम्हाला जर कोविड इन्फेक्शनमुळे जिथे कोविडच्या पेशंटची डिलिव्हरीची सोय आहे अशा हॉस्पिटलला रेफर केलं तर घाबरून न जाता उलट तुम्ही तिथे जा, कारण तुमचे डॉक्टर त्या डॉक्टरांच्या कम्युनिकेशन मध्ये असतात, त्यांचे कायम संवाद चालू असतात. Exactly. पेशंटची तब्येत कशी आहे, डिलिव्हरी बाबतचं, आणि बरेच वेळेला तिथे बाळाची पण काळजीसाठी पण सेपरेट विभाग, जसं आपण NICU म्हणतो, बाळासाठी काळजी घेणारे तज्ञ पिडियाट्रिशियन्स असतात. तर घाबरून न जाता उलट डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही त्या कोविड विभागात डिलिव्हरी करायला काहीच हरकत नाहीये. आणि सिझेरियन, जसं मॅडम म्हणल्या, सिझेरियनचं प्रमाण कोविडमुळे वाढलेलं नाहीये, पण आईचं जे तब्येत जर अगदीच आई ICU मध्ये आहे, तब्येत खराब आहे, आईमध्ये क्षमता नाहीये, तिची लंग्स ऑलरेडी कॉम्प्रोमाइज आहे, लंग्सची कॅपॅसिटी कॉम्प्रोमाइज आहे, तर मग मात्र सिझेरियन करून आईला वाचवण्यासाठी सिझेरियन करावं लागू शकतं. आणि आता डिलिव्हरी झाल्यानंतर जे निओनेट असतं, नवजात शिशू, त्याची RT-PCR किंवा रॅपिड अँटीजन टेस्ट केली जाते का? नाही अश्विनी, बिकॉज हे व्हायरसचे व्हर्टिकल ट्रान्समिशन म्हणजे ब्लड थ्रू प्लेसेंटा थ्रू आईकडनं बाळाला इन्फेक्शन होण्याची पॉसिबिलिटी आतापर्यंत तरी दिसली नाही. त्याच्यामुळे बेबीचं आपण RT-PCR करत नाही अनलेस की बेबीला काही लक्षणं जर का तुम्हाला जाणवली, जर का बाळाचं ऑक्सिजन सॅच्युरेशन नाही राहत्या बरोबर किंवा बाळाला काही रेस्पिरेटरी ग्रंट वगैरे असेल, असं काही असल्याशिवाय आपण RT-PCR बाळाचं करत नसतो. म्हणजे हे बाळ ऍज आपले बाकीची जी बाळं असतात त्याचप्रमाणे त्याला ट्रीट केलं जातं. काही विशेष लक्षणं दिसल्याशिवाय काही विशेष ट्रीटमेंट किंवा काळजी त्याच्यामध्ये काही बदल नाहीये बाळाच्या. नाही. आई आपल्या कोविडग्रस्त जी आई आहे माता, ती आपल्या बाळाला ब्रेस्ट फीडिंग किंवा स्तनपान करू शकते का? ऍब्सोल्युटली. हो हो हो. लाईक नॉन कोविड मदर्स, ब्रेस्ट फीडिंग खूपच इम्पॉर्टंट आहे. बाळाला आईचं दूध बाळाला मिळालंच पाहिजे. फक्त शी हॅज टू टेक केअर. मास्क लावणं, अगेन जे आपण युनिव्हर्सल प्रिकॉशन्स असं म्हटलं यांना, मास्क लावणं आणि फ्रिक्वेंटली हात धुणं, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणं आणि बाळाला दूध पाजून झालं की केअरटेकरकडे देऊन टाकणं. These are the protocols that we follow. But breastfeeding केलंच गेलं पाहिजे.
ब्रेस्ट फिडिंग ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, कारण त्यामुळे बाळाला आईमध्ये जी अँटीबॉडीज सुरुवातीच्या काळात बाळामध्ये स्वतःमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असते, तर आईच्या थ्रू बाळामध्ये रोगप्रतिकार शक्ती जात असते. त्याच्यामुळे ब्रेस्ट फिडिंग हे कोविड-19 मदर्सनी केलंच पाहिजे. फक्त मॅडमनी सांगितलं तसं युनिव्हर्सल प्रिकॉशन्स घेऊन, सगळी काळजी घेऊन आणि घरी असताना सुद्धा बाळाकडे थोडंसं बाळाकडे लक्ष ठेवणं, की बाळामध्ये काही लक्षणं दिसतायत का, बाळाला काही दम लागतोय का, बाळाला सर्दी झाली आहे का, ताप येतोय का, या गोष्टींकडेही लक्ष ठेवायला पाहिजे. आणि जर काहीही तुम्हाला सिम्पटम्स जाणवली, काही लक्षणं जाणवली, तर आय थिंक पिडियाट्रिशियन म्हणजे बालरोग तज्ञांना त्वरित कॉन्टॅक्ट केलं पाहिजे, असं मला वाटतं. येस, राईट अश्विनी. आता सध्या सगळीकडे कोविड-19 इन्फेक्शन विरोधात लसीकरणाची मोहीम चालू आहे. तर प्रेग्नंट किंवा ब्रेस्ट फीडिंग मदर्स म्हणजे या स्तनपान करणाऱ्या माता असतात, ही लस घेऊ शकतात का? त्याच्याबद्दल आपल्याला काय गाईडलाईन्स आहेत हे प्लीज आम्हाला सांगाल? येस, स्तनपान करणाऱ्या महिला ऍब्सोल्युटली येस, दे कॅन, ते ह्या महिला लस घेऊ शकतात. ऍक्च्युली टिल 1 month ago वी वर नॉट क्लिअर अबाउट दिस. वी वर नॉट क्लिअर म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स नव्हत्या. ब्रेस्ट फिडिंग मदर्सला पण आपण वॅक्सिन देत नव्हतो, पण आता मागच्या 1 महिन्यापासून आपण लॅक्टेटिंग मदर्सला वॅक्सिन देतोय. प्रेग्नेंट मदर्स नो, अजून पण आपण प्रेग्नेंट वुमेनला आपण वॅक्सिनेशन देत नाहीये. तसे गाईडलाईन्स अजून आलेले नाहीये. भारत शासनाकडून आलेले नाही आहेत. पण ब्रेस्ट फिडिंग किंवा जे आता ज्या माता बरेच भीती आहे की आता मी ब्रेस्ट फिडिंग करतेय तर मी वॅक्सिन कसं घेऊ, त्यामुळे बाळाला त्रास होईल किंवा बाळाला इन्फेक्शन होईल अशी बरीच भीती होती. पण तसं काही नाहीये. उलट ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या बायकांनीही सुद्धा लसीकरणाला आता जावं, कारण त्याच्यामुळे जरी डिलिव्हरी झाली आहे तरी आय थिंक तुमचं रोगप्रतिकार शक्ती थोडी कमीच असते, तर उलट वॅक्सिन घेतल्याने तुम्हाला फायदाच आहे असं मला वाटतं. आता सध्या इन्फ्लुएन्झा वॅक्सिन बद्दल खूप चर्चा आहे की इन्फ्लुएन्झा वॅक्सिन हे सर्वांनी घ्यावं, तिसरी लाट येऊ शकते या अपेक्षेने. तर इन्फ्लुएन्झा वॅक्सिन हे कोविड-19 च्या विरुद्धात उपयुक्त आहे का? हा एक मिथ आहे अश्विनी. इन्फ्लुएन्झा आहे, कोरोना आहे. इन्फ्लुएन्झा वॅक्सिनने इन्फ्लुएन्झा शी बचाव मिळतो, कोविड वॅक्सिनने कोविडने. दीज आर बोथ ऍक्च्युअली व्हायरसेस. हे दोन्ही व्हायरसेस फुफ्फुसांना अफेक्ट करतात. दे कॉज रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स. म्हणून हा एक गोंधळ खूप ऐकण्यात आलेला आहे की कोविड वॅक्सिन जोपर्यंत मिळत नाहीये किंवा इन्फ्लुएन्झाचं वॅक्सिन घेतलं तर कोविड पासून पण आपल्याला संरक्षण मिळतं. दिस इज अ रॉंग नोशन. ही एक चुकीची म्हणजे हा एक संभ्रम म्हणलं तरी चालेल की हे वॅक्सिन घेतलंय तर आपण प्रोटेक्टेड आहोत. येस, इन्फ्लुएन्झाच्या वॅक्सिनने तुम्हाला फक्त इन्फ्लुएन्झा पासूनच संरक्षण मिळेल आणि कोविडसाठी तुम्हाला कोविडचीच वॅक्सिन घ्यावी लागेल. आपल्या आता या फेसबुक लाईव्ह सेशन चालू आहे, तर त्यात एका श्रोत्यांनी प्रश्न विचारलाय की त्यांचं बाळ 2.5 वर्षाचं झालं आहे आणि जर आईला कोविड-19 इन्फेक्शन झालं असेल तर आता दूध बंद करावं का? पण आता त्याचा काही रिलेशन आहे का? बाळ 1.5 वर्षाचं झालं आहे आणि कोविड-19? नाही, कोविड-19 इन्फेक्शनचं कोविड व्हायरस हा ब्रेस्ट फीडिंगने पण ट्रान्समिट होत नाही. त्याच्यामुळे ह्या महिलेनी शी कॅन कंटिन्यू विथ द ब्रेस्ट मिल्क. पण तेच मास्क वापरणं, हात धुणं, सॅनिटायझर वापरणं इज द थिंग दॅट हे सगळं महत्वाचं आहे. कोविड-19 इन्फेक्शन झाल्यावर म्हणजे आता इन्फेक्शन झालं आहे आणि प्रेग्नंटही राहिलंय, असं बरेच वेळेला होतं, प्रेग्नन्सी राहिलेली आहे, तर बऱ्याचशा स्त्रिया गर्भपाताचा म्हणजे अबॉर्शनचा विचार करतात आणि त्याबाबत सल्ला मागतात. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? अजिबात नाही. कोविड-19 गर्भपात म्हणजे MTP should not be done because of COVID-19. मागच्या वर्षात माझ्याकडे 2 असे पेशंट आले की मॅडम सध्या कोविड व्हायरस हे सगळं पॅन्डेमिक चालू आहे आणि आय एम प्रेग्नेंट आणि पण मला खूप भीती वाटतीये, हे माझ्या बाळाला होईल, मला होईल, काय होईल, म्हणून मला ही प्रेग्नन्सी ठेवायची नाहीये. तर हा एकदमच अगेन दिस इज अ रॉंग नोशन. प्रेग्नन्सी आहे, कोविड इन्फेक्शन, बिकॉज कोविड काळ चालू आहे किंवा कोरोनाचं पॅन्डेमिक चालू आहे म्हणून मी MTP करून घ्यावी, हा दिस इज अ व्हेरी व्हेरी रॉंग इंडिकेशन.
यू शुड नॉट. त्या दोन्ही पेशंट्सना आता 2 गुटगुटीत बाळ आहेत. दोन्ही महिला पण सेफ आहेत, बेबीज पण सेफ आहेत. कोविड व्हायरसचं इन्फेक्शन व्हर्टिकल ट्रान्समिशन होत नसतं, बाळाला काहीही टेराटोजेनिक इफेक्ट होत नसतात, बाळाच्या ऑर्गन डेव्हलपमेंटमध्ये काही प्रॉब्लेम होत नसतो. सो ज्या महिला प्रेग्नेंट झाल्या आहेत आणि ज्यांना एरवी प्रेग्नन्सी हवी आहे त्यांनी फक्त कोविड व्हायरस पॅन्डेमिक सध्या चालू आहे म्हणून गर्भपात करून घ्यावं, ही एकदमच चुकीची भावना आहे. दे शुड कंटिन्यू विथ द प्रेग्नन्सी, हॅव अ हेल्दी प्रेग्नन्सी, टेक गुड केअर ऑफ देमसेल्स, काळजी घ्या स्वतःची, चांगलं खा प्या, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, युनिव्हर्सल प्रिकॉशन्स फॉलो करा आणि हॅव अ गुड बेबी. बरोबर आहे. जसं तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या माहितीमध्ये सांगितलंच आहे की सध्या तरी त्याचे दुष्परिणाम गर्भावर दिसलेले नाहीयेत कोविड-19 इन्फेक्शनचे, त्याच्यामुळे घाबरून जाण्याची काहीच गरज नाहीये. मॅडमनी सांगितलेली सगळी जी प्रिकॉशन्स आहेत, जी सगळी काळजी आपण घेतली तर नक्कीच आपण सुदृढ बाळाची आई बनू शकतो. ऍब्सोल्युटली. आजकाल बरेच न्यूली मॅरिड कपल्स म्हणजे नवविवाहित दाम्पत्य जे असतात, जस्ट ते कुठेतरी दोघंही वर्किंग आहेत, दोघंही काम करतायत, त्याच्यामुळे सध्या प्लॅन्ड प्रेग्नन्सीचं बरंच महत्व आहे. म्हणजे आपण ठरवू त्या विशिष्ट वेळेत प्रेग्नन्सी प्लॅन करायची. तर अशा कपल्सना तुम्ही स्पेशली वॅक्सिनेशनच्या रेफरन्समध्ये किंवा वॅक्सिनेशनच्या संदर्भात काय सल्ला द्याल? आपल्याकडे येतात कन्सल्टेशनसाठी की मॅडम आम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे, तर आम्ही काय टेस्ट करू, काय करू, तर तुम्ही काय त्यांना सल्ला देता? हा ना सध्याचा जो ट्रेंड सुरू झालाय विच इज अ व्हेरी वेलकमिंग ट्रेंड. कपल्स इनफॅक्ट आजकाल प्री मॅरेज ऑल्सो दे कम काउन्सिलिंग साठी आणि पोस्ट मॅरेज बिफोर प्रेग्नन्सी ऑल्सो दे कम, विच इज अ व्हेरी गुड थिंग. ह्याच्याने आपण कॉन्सॅग्युनस मॅरेजेस आहेत का, फॅमिली हिस्ट्री काय आहे, थायरॉइडचा काय प्रॉब्लेम, काही इश्यूज आहेत का, डायबिटीज आहे का, हायपरटेन्शन आहे का, ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊन आणि वी कॅन प्लॅन द प्रेग्नन्सी वेअर सो दॅट प्रेग्नन्सी झाल्यावर त्या कपलला काहीही इश्यू व्हायला नको. स्पेशली सो बिकॉज आजकाल वर्किंग वुमेन असल्यामुळे लेट मॅरेजेस होत आहेत, प्रेग्नन्सीज पण थोड्याशा लेट राहत आहेत, त्याच्यामुळे देर इज अ पॉसिबिलिटी की द लेडी मे बी तिला रक्तदाबाचा इश्यू असू शकतो किंवा मधुमेह असू शकतो किंवा थायरॉइडचा इश्यू असू शकतो. हे सगळे प्रॉब्लेम्स असण्याची शक्यता आहे. तर दीज कॅन बी वेल टेकन केअर ऑफ बिफोर द प्रेग्नन्सी ना. आपण जर का कोविड-19ची गोष्ट स्पेसिफिकली आपण बोलतोय कोविड-19 बद्दल, तर असं आहे की आजकाल आय ऍडवाइज पेशंट्स की इफ इट इज पॉसिबल तर पहिले वॅक्सिनेशनचा कोर्स तुमचा घेऊन टाका, दोन्ही डोसेसचा, अँड देन प्लॅन फॉर अ प्रेग्नन्सी. बिकॉज अजून तरी आपल्याकडे प्रेग्नन्सी मध्ये वॅक्सिनेशनचे गाईडलाईन्स आलेले नाही आहेत. त्यामुळे जर का एखादी स्त्री प्रेग्नेंट होऊन गेली आहे तर ऍटलीस्ट ऍज ऑफ टुडे असं आहे की पुढचे 9 महिने तरी ती वॅक्सिन घेऊ शकणार नाहीये. आय होप अँड प्रे की थर्ड वेव्ह कोविड व्हायरसची थर्ड लाट, तिसरी लाट आपल्याकडे येऊच नाही. पण जर का आली तर वॅक्सिनेशन इज द ओनली थिंग विच विल बी विच इज गोइंग टू बी व्हेरी हेल्पफुल टू अस. तर जर का वॅक्सिन आपण घेतलेले आहेत दोन्ही शॉट्स, तर वी आर मच सेफर कम्पेअर्ड टू अ पर्सन हू हॅज नॉट टेकन अ वॅक्सिन. तर जर का खूप घाई नसेल, इनफॅक्ट घाई करू नका, वॅक्सिनचे दोन्ही शॉट्स घेऊन टाका आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सीचं ट्रीटमेंट जर का तुम्हाला करायचं असेल किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर तुम्ही ती करून घ्या. बरोबर आहे, कारण आता वॅक्सिनेशन ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. वॅक्सिनेशन घेतल्यानंतर कोविड इन्फेक्शन होणार नाही असं नाही, पण झालंच तर त्याचं प्रमाण सौम्य असू शकतं. आणि आपण जे म्हणलोय की कॉम्प्लिकेशन्स थोडेसे प्रेग्नन्सीमध्ये कोविड झाल्यानंतर थोडं कॉम्प्लिकेशन्सची जी आपण अपेक्षा करतो मे बी ते आपण टाळू शकू. त्याच्यामुळे वॅक्सिनेशन ही अत्यंत महत्वाची बाब आहे. तर जसं मॅडमनी सांगितलंय, आता जी यंग कपल्स आहेत, नवविवाहित कपल्स आहेत, त्यांनी नक्कीच वॅक्सिनेशनकडे जास्ती प्रायोरिटी देऊन, त्याच्याकडे जास्ती लक्ष देऊन मग आपल्या पुढच्या आयुष्याची, भावी आयुष्याची प्लॅनिंग करावी. असं एकदा कोविड-19 इन्फेक्शन झालं तर ते पुन्हा होऊ शकतं का? अनफॉर्च्युनेटली येस. एकदा इन्फेक्शन झालं तर साधारण 3 months आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज असतात फ्रॉम द प्रिव्हियस इन्फेक्शन. बट 3 months नंतर
आपण परत वॅक्सिन भरोसे भगवान भरोसे असतो आणि स्वतः भरोसे. यू नीड टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. परत इन्फेक्शन्स एकाच व्यक्तीमध्ये डबल इन्फेक्शन्स आम्ही खूपदा बघितलेले आहेत. इनफॅक्ट आय थिंक आय नो ऑफ अ पेशंट हू हॅड एन इन्फेक्शन इन हर फर्स्ट ट्रायमेस्टर आणि परत 9व्या महिन्यात जाऊन she again got infected. So it was one case, but non-pregnant patients मध्ये असं खूपदा बघण्यात आलंय की फर्स्ट वेव्ह मध्ये they got infected, they recovered आणि सेकंड वेव्ह मध्ये परत पण इन्फेक्शन झालेलं आहे त्यांना. So we have to be careful. There is no letting down of our guards when it comes to COVID. We have to be careful and there is no option to being careful. म्हणजे एकदा इन्फेक्शन झालं म्हणजे आपल्याला कोविड होऊन गेलंय, आता आपण काय झालंय, आता आपण मस्त फिरू शकतो किंवा आपण आपलं सगळं काळजी सोडून देऊ शकतो आणि आपल्याला आता परत काही होणार नाही, तसं नाहीये. ते परत इन्फेक्शन होऊ शकतं हे पाहिलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे काळजी ही अत्यंत आवश्यक आहेच. जे आपण होऊ नये ही काळजी घेतो ही चालूच ठेवायची आहे आपल्याला. हे अगदी महत्वाचं आहे. आपल्या एका डॉक्टरांचाच प्रश्न आहे की कोविड-19 मुळे फर्टिलिटीवर म्हणजे आपली जी जनन क्षमता असते, प्रजनन क्षमता, त्याच्यावर काही परिणाम होतो का? नाही, थेरॉटिकली स्पीकिंग नाही. कारण कोविड इज अ जनरली रेस्पिरेटरी सिस्टमला अफेक्ट करतो. त्याच्यामुळे गॅमेटोजेनेसिसला किंवा प्रेग्नन्सी होऊ देण्यासाठी इश्यू होत नाही. बट आय टेल यू अगेन वन थिंग, ह्या मागच्या एका वर्षात मी खूप सगळ्या मुलींना आय हॅव कम अक्रॉस गर्ल्स हू हॅव मेन्स्ट्रुअल अबनॉर्मॅलिटीज. घरात कुणाला तरी कोविड झालेला आहे किंवा फॅमिलीमध्ये देर हॅव बीन लॉसेस सॅडली, आणि जरी कोविड नसेल तरी देर इज अ लॉट ऑफ फायनान्शियल अपहिवल विच इज गोइंग. लोकांचे जॉब्सचा इश्यू चालू आहेत, शॉप्स बंद आहेत, घराचे फायनान्सेस डिस्टर्ब्ड आहेत. हे सगळं असल्यामुळे खूप सगळा स्ट्रेस असल्यामुळे हार्मोनल डिसबॅलन्स होतोय आणि बऱ्यापैकी स्त्रियांना मेन्स्ट्रुअल अबनॉर्मॅलिटीज होत आहेत. पाळी अनियमित झाली आहे, ओव्युलेशन होत नाहीये. सो जर का पाळी अनियमित झाली आहे तर डेफिनेटली ओव्युलेशन मध्ये इश्यू असून कदाचित दीज कुड बी द इश्यूज दॅट कुड अफेक्ट फर्टिलिटी, बट अदरवाइज नो. म्हणजे एक आपण म्हणतो ना, एक मानसिक स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस जो आहे तो एक घटक असू शकतो ज्याच्यामुळे तुमच्या याच्या फर्टिलिटीवर असं नाही पण मेन्स्ट्रुअल सायकलवर परिणाम होतो. त्यामुळे पुढचे परिणाम दिसून येऊ शकतात. येस, मेन्स्ट्रुअल सायकल्स खूप लोकांचे गडबड झालेले बघितले आहेत मी. ते फ्रिक्वेंटली कम मॅडम सायकल्स आले नाही आहेत किंवा सायकल्स थोडे जास्त फ्रिक्वेंटली येत आहेत, ब्लिडिंग कमी होतंय, कोणाला जास्त होतंय. बट इट इज असं बघण्यात आलंय की मोस्ट ऑफ देम आर व्हेरी अँक्शियस, स्ट्रेस्ड आउट. फॅमिलीमध्ये काहीतरी झालेलं आहे कोविड-19 मुळे. इन जनरल लाईफ हॅज चेंज्ड. सो इट इज नॉट पॉसिबल दॅट इट विल नॉट अफेक्ट युअर हार्मोनल सिस्टम. आणि अजून एक प्रश्न आहे की आपण ही जी कोविड-19 मध्ये विटॅमिन सांगतोय, विटॅमिन सी, विटॅमिन डी, तर आणि इतरही न्यूट्रिएंट्स, तर त्याचा काय रोल आहे? म्हणजे त्याचा काही गैरफायदे वगैरे आहेत की काय? घेण्यात काही नाही, यांना घेण्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. एनी विच वेज आपण प्रेग्नन्सीमध्ये मल्टीव्हिटॅमिन्स, विटॅमिन सी, ह्याचा जनरली व्हॉट वी सेज की विटॅमिन सी युक्त आहार घ्या, टेक अ लॉट ऑफ सिट्रस फ्रुट्स, टेक अ लॉट ऑफ प्रोटीन्स, टेक अ लॉट ऑफ विटॅमिन डी, कॅल्शियम, हे सगळं आपण देतच असतो. तर प्रेग्नन्सीमध्ये हे ट्रीटमेंट मधनं वगळण्याची काहीच गरज नाही. यू कॅन कंटिन्यू विथ दॅट अँड इट इज सीन टू बी हेल्पिंग विथ म्हणजे लंग्सला हेल्पच होतोय ह्या सप्लिमेंट्सने. कंटिन्यू. आपण अगदी उत्तम मार्गदर्शन व माहिती दिली आम्हाला. तुम्ही आम्हाला काही टेक होम मेसेज असं देऊ शकाल का? याच्या एक पूर्ण आपल्या सार म्हणतो ना, पूर्ण माहितीपटाचा सार किंवा एक जिस्ट काही समराईज करून सांगू शकाल आम्हाला? समराईज हेच की नंबर 1, घाबरू नका. डॉक्टर्स तुमचे अवेलेबल आहेत. कोविड-19 इन्फेक्शन मोस्टली इज अ माइल्ड इन्फेक्शन मोस्ट ऑफ द पेशंट्स मध्ये. पण स्वतःची इम्युनिटीकडे लक्ष ठेवा. इम्युनिटीकडे कसं लक्ष ठेवणार? आहार चांगला ठेवा, डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस चांगले ठेवा, भरपूर सगळं पाणी घ्या,
सोशल डिस्टन्सिंग आणि हे जे युनिव्हर्सल प्रिकॉशन्स आहेत ते डेफिनेटली फॉलो करा. आणि इन्फेक्शन जर का झालंच आहे तर मग कॉन्टॅक्ट युअर मेडिकल युअर हेल्थ केअर वर्कर्स ॲज सून एज पॉसिबल. त्याच्यामध्ये वेळ नका घालवू. आणि वन्स यू ऑल कम टू अस, वी आर the whole fraternity is there to take care of you. So don't worry about it. You all are in good hands. We'll try as far as possible to take care of you in as normal way as possible. So it is a pregnancy. It is supposed to be a beautiful experience. Let's try our best to keep it a beautiful experience. नक्कीच. मला वाटतं डॉक्टर वैशाली अग्रवाल यांनी आपल्याला उत्तमरित्या मार्गदर्शन केलं आहे. आपली बऱ्याचशा प्रश्नांचं, शंकांचं निरसन झालं असावं आणि तरीही अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही सर्वांनी आपल्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करावं, त्यांच्या संपर्कात राहावं, हे महत्वाचं आहे. आता मी IMAच्या सेक्रेटरी डॉक्टर कविता गाडेकर या स्वतः सुद्धा एक गायनेकॉलॉजिस्ट आहेत. त्यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात काही आपलं मत व्यक्त करावं व आभार प्रदर्शन करावं. थँक्यू अश्विनी. आपल्या आजच्या ज्या स्पीकर आहेत डॉक्टर वैशाली अगरवाल यांनी आज फार छान आणि उपयुक्त माहिती दिलेली आहे. आणि आपल्या ज्या मॉडरेटर आहेत डॉक्टर अश्विनी पवार यांनी सर्व प्रश्नांचा समावेश करून आपल्या श्रोतांचं शंका निरसन केलेलं आहे. सर्व गर्भवती महिलांनी या कोविड काळात आपली जी आहे ती जास्तीत जास्त काळजी घ्यायला पाहिजे आणि त्रिसूत्रींचं जे पालन आहे, सॅनिटायझेशन, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचं, ह्यांचं काटेकोरपणाने पालन केलेलं पाहिजे. नाशिक IMA तर्फे आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि आपण आता कार्यक्रम बंद करू शकतो. थँक्यू कविता. थँक्यू वैशाली मॅडम. थँक्यू हेमंत सोनने सर. थँक्यू डॉक्टर कविता गाडेकर. आणि श्रोत्यांना सर्वांना आभार की त्यांनी हे कार्यक्रम ऐकला, पाहिला. थँक्यू सो मच.